नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्री महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि या ठिकाणी आपण काय म्हणून सांगा, नवरात्री महोत्सव हा जो सण आहे तो आपण का साजरा करतो आणि तो शास्त्रीय पद्धतीने कसा साजरा करावा, त्याच्या पौराणिक मान्यता काय आणि शास्त्रीय मान्यता काय, ह्या संबंधी आपण काय सांगा चर्चा करणार आहोत। कारण आपण जो सण एवढ्या भक्तिभावानं, आनंदानं, उत्साहानं, लक्षात घ्या मनोभावे आपण साजरा करतो, तर तो सण नक्कीच काय म्हणून सांगा शास्त्रीय पद्धतीने सुद्धा साजरा होणं अत्यंत जरुरी आहे। तर तो सण आपण कसा साजरा करतो, त्याच्या पौराणिक मान्यता काय आणि त्या सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीने कशा व्हाव्या, ह्यासाठी आपण काय म्हणून सांगा हा व्हिडिओ घेत आहोत। तरी कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्वांना व्हिडिओ नक्कीच आवडेल याची आपण काय सांगा खात्री घेऊ। तर बघा, पहिल्यांदा इथे काय म्हणून सांगा की नवरात्र उत्सव का साजरा केला जातो, म्हणजे का बरं साजरा केला जातो, त्याचं एक कारण आहे, एक काय म्हणून सांगा कथा आहे। तर हे कसं, पूर्वी देव आणि काय म्हणून सांगा राक्षस होते, लक्षात घ्या, देव आणि राक्षस यांच्यामध्ये वारंवार काय सांगा युद्ध व्हायचं। आणि तसाच हे राक्षस लोक काय करायचे की तप करायचे आणि तप केल्याच्या नंतर देवांना प्रसन्न करून घ्यायचे आणि देवांना प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर ते काय करायचे, देवांना वर मागायचे आणि मग तो वर देवांनी त्यांना दिला की त्याचा मग ते दुरुपयोग करायचे। तर मग ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा झाला होता की तसाच एक राक्षस, त्याचं नाव महिषासुर। महिषा म्हणजे काय सांगा, रेडा होत असतो, संस्कृत मध्ये त्याला महिषा असं म्हणतात। तर तो महिषासुर त्याने खूप मोठं तप केलं आणि ब्रह्माकडून त्याने काय सांगा वर मिळवला। मग लक्षात घ्या, महिषासुर हा ऋषी कश्यप, देवऋषी कश्यप यांचा काय सांगा नातू होता, काही ठिकाणी शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे काय सांगा पणतू होता। आणि मग त्या महिषासुरानं काय केलं माहिती आहे का, की देव लोकावर आक्रमण केलं, त्याने इंद्रावर काय म्हणून सांगा आक्रमण केलं आणि इंद्राला युद्धामध्ये पराभूत केलं। लक्षात घ्या, इंद्राला युद्धामध्ये पराभूत केल्याच्या नंतर सर्व देवांच्या समोर अत्यंत मोठं गंभीर काय सांगा संकट तयार झालं आणि मग एक ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तीन देवामधून एक काय सांगा आदिशक्तीची निर्मिती झाली, आदिशक्तीची आराधना झाली आणि ती आदिशक्ती, ती देवी, ती दुर्गा, ती काली, ती महासरस्वती म्हणजे कोण म्हणून सांगा दुर्गा देवी। आणि हे काय म्हणू तर हा महिषासुर आणि काय सांगा ही आदिशक्ती, आदिमाया दुर्गा देवी, लक्षात घ्या, काली म्हणा, महासरस्वती, महाकाली म्हणा, महापार्वती, तर हे महिषासुर आणि ही देवी ह्यांचं जे युद्ध आहे ते काय म्हणून सांगा 9 दिवस युद्ध चाललं आणि त्या युद्धामध्ये देवीचा विजय व्हावा ह्यासाठी ह्या देवांनी काय केलं की 9 दिवस काय म्हणून सांगा पूजा अर्चा आराधना चालली की देवीला काय सांगा बल प्राप्त व्हावं। आणि मग 9 दिवस युद्ध तुंबळ झाल्याच्या नंतर तसा महिषासुर जो होता त्याला काय म्हणून सांगा वर होता की त्याला काय म्हणून सांगा कोणी पुरुष व्यक्ती मारणार नाही असा वर होता आणि म्हणून काय म्हणून सांगा ह्या आदिशक्तीची निर्मिती असं आपण काय सांगा लक्षात, अशी एक दंतकथा आहे पहा। तर मुद्दा मग कसा झालेला आहे की ह्या ठिकाणी मग देवीने 9 दिवस तुंबळ युद्ध झाल्याच्या नंतर महिषासुराचा काय सांगा वध केला। महिषासुर काय म्हणून सांगा त्याचा वध केला, तो काय म्हणून सांगा मारल्या गेला असं आपण लक्षात घेऊ। 10व्या दिवशी मग विजयाचा दिवस म्हणून त्या ठिकाणी काय सांगा दसरा साजरा करण्यात आला असं गृहीत धरू। तर हा बोर्डवर तुम्ही जो पाहताय तो कोणाचा सांगा महिषासुराची कथा, जी मी आता काय सांगा तुम्हाला सांगितलेली आहे। त्याच्यानंतरची गोष्ट काय म्हणून सांगा एक दुसरी आहे आपल्या रामायणाशी संबंधित। पहा, रामाला रावणावर विजय मिळवायचा होता, रामायण तुम्हाला सर्वांना माहिती आहे। रामाला रावणावर काय म्हणून सांगा विजय मिळवायचा होता आणि रामावर विजय मिळवण्यासाठी मग शक्तीसाठी रामाने सुद्धा 9 दिवस आदिशक्तीची काय सांगा आराधना केली आणि 10व्या दिवशी मग रावणाचा काय म्हणून वध केला। तर तो दिवस सुद्धा आपण दसरा, विजयादशमी दसरा असं म्हणून काय सांगा दसरा म्हणून साजरा करत असतो। नवमी नंतर काय सांगा दसरा। आता बघा, अशा इथून काय म्हणून सांगा हे सर्वच्या सर्व सुरू झाली। लक्षात घ्या, तर नवरात्र उत्सव लक्षात घ्या की 9 दिवस का बरं साजरा केला जातो, 9 दिवस। तर त्याच्या दोन्ही कथेमध्ये संदर्भ आलेला आहे की आदिशक्ती दुर्गा मातेचं, काली मातेचं युद्ध महिषासुरासोबत किती दिवस चाललं सर, तर महिषासुरासोबत सुद्धा युद्ध किती दिवस चाललं, 9 दिवस चाललं। आणि रामाचं सुद्धा म्हणजे रामाने सुद्धा आदिशक्तीची आराधना किती दिवस केली, प्रभू रामचंद्राने सुद्धा आदिशक्तीची आराधना 9 दिवस केली आणि 10व्या दिवशी कोणाचा वध केला सांगा, रावणाचा वध केला। म्हणून या ठिकाणी आपण असं गृहीत धरू की हा उत्सव किती दिवस चालतो, 9 दिवस चालत असतो असं आपण कन्सिडर करू। पहा, नवरात्री उत्सवामध्ये 9 दिवस पूजा अर्चा का बरं केली जाते, तर तुम्हाला दोन्ही संदर्भ दिले की देवांनी आदिशक्तीला काय म्हणून सांगा बल प्राप्त
प्राप्त व्हावं, युद्धामध्ये ताकद शौर्य तेज प्राप्त व्हावं, ह्यासाठी त्यांनी काय म्हणजे सांगा पूजा आरंभलेली होती. आणि स्वतःला शक्ती मिळावी ह्यासाठी सुद्धा प्रभू रामचंद्राने आदिशक्तीची पूजा 9 दिवस कंटिन्यू केलेली होती. म्हणून या कालावधीमध्ये काय म्हणजे सांगा पूजा अर्चा केली जाते. जर 2022 चा मुद्दा जर आपण घेतो म्हटलं तर 26 सप्टेंबर पासून नवरात्री सुरू होत आहे आणि 5 ऑक्टोबरला काय सांगा दसरा. तर 5 ऑक्टोबरच्या दसऱ्याने काय म्हणून सांगा या पर्वाची समाप्ती होत आहे असं आपण लक्षात घेऊ. अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपण काय सांगा पुढे कंटिन्यू केलेल्या आहेत तुमच्या सर्व लक्षात घ्या. नवरात्रीचा अर्थ काय लक्षात घ्या. नवरात्री हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे. मराठीमध्ये त्याचा अर्थ 9 रात्री असा होत असतो आणि हा 9 रात्री चालणारा म्हणजे 9 रात्री असं काय सांगा युद्ध चाललं तुंबळ आणि त्याचा मराठीत अर्थ 9 रात्रीचा समूह असा होत असतो असं आपण कन्सिडर करू. तर आता एक पुन्हा प्रश्न तुम्हाला की नवरात्री वर्षातून किती वेळा येते. तर बऱ्याच लोकांना 2 वेळा माहित आहे, काही ठिकाणी 2 वेळा लिहिलेलं सुद्धा आहे. पण मित्रांनो वर्षातून नवरात्री 4 वेळा येते. लक्षात घ्या किती वेळा येते म्हटलं तर काय म्हणून सांगा 4 वेळा येते आणि 4 वेगवेगळ्या ऋतूमध्ये ही नवरात्री काय सांगा साजरी केली जाते. 4 वेगवेगळ्या ऋतूमध्ये ही नवरात्री साजरी केली जाते लक्षात घ्या. आणि यांना कशाची नावं देण्यात आलेली आहेत तर 4 नवरात्रींना हिंदू ऋतू आणि हिंदू महिन्यांची नावे या ठिकाणी काय सांगा देण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये जो काही मघा किंवा माघ म्हणत असता तुम्ही तर तो हिवाळा लक्षात घ्या. चैत्र वसंत ऋतूमध्ये येते आणि नंतर आषाढ नवरात्री, नंतर शारदीय नवरात्री शरद ऋतूमध्ये येते. तर आता जे आपण साजरी करत आहोत सद्यस्थितीमध्ये पावसाळा संपून काय सांगा हिवाळ्याची चाहूल आपल्याला लागत आहे. ऋतू संक्रमणाचा काळ ह्यावेळेस जे आपण साजरी करतोय तर ती कोण सांगा शारदीय नवरात्री. तर काही ठिकाणी काय सांगा 2च नवरात्री म्हणून तुम्हाला सुद्धा दाखवले जाते. तर तिथला महत्वाचा मुद्दा कसा आहे तो तुम्हाला सांगतो. एक महत्वाचा मुद्दा की तिथे काय सांगा हे जे माघ हिवाळ्यातली नवरात्र आणि काय सांगा आषाढ पावसाळ्यातली नवरात्र ह्यांना गुप्त नवरात्री असं सुद्धा म्हटले जाते. म्हणून बऱ्याच पुस्तकामध्ये असाही उल्लेख तुम्हाला मिळतो की नवरात्री किती वेळा येते. तर नवरात्री काय सांगा 2 वेळा येते असाच उल्लेख काय सांगा तुम्हाला मिळतो. लक्षात घ्या. आता 4 नवरात्री इथे काय म्हणून सांगा कधी कधी येते तर ते 4 महिने आहे लक्षात घ्या. पौष चैत्र आषाढ आणि काय सांगा आश्विन. वरील प्रत्येक महिन्याची प्रतिपदा म्हणजे काय म्हणून सांगा लक्षात घ्या की पहिला दिवस नवरात्री मधला पहिला दिवस ते कुठपर्यंत सांगा 9वी पर्यंत ह्या सर्व नवरात्रींचा काय असतो सांगा काळ असतो. आता आपण तुम्हाला सांगितलं ह्या 4 पैकी 2 काय सांगा गुप्त नवरात्री आहे म्हटलं तर गुप्त नवरात्री कोणत्या महिन्यात येते. 2 नवरात्री काय सांगा गुप्त आहे आणि 2 काय सांगा सामान्य आहे. ज्या आपण साजऱ्या करत असतो त्या सामान्य नवरात्री आहे लक्षात घ्या. गुप्त नवरात्री सुद्धा एखादा साधक विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी तो सुद्धा गुप्त नवरात्रीचे उपवास किंवा गुप्त नवरात्री सुद्धा काय सांगा साध्य करू शकतो लक्षात घ्या. मग गुप्त नवरात्रीची गोष्ट जर करतो म्हटलं तर त्या माघ महिन्यात आणि कोणत्या सांगा आषाढ महिन्यामध्ये येत असते असं आपण लक्षात घेऊ. लक्ष द्या आश्विन महिन्यात आणि चैत्र महिन्यामध्ये 2 काय सांगा सामान्य नवरात्री येतात. तर आता जी नवरात्र आपण साजरी करतोय तो आश्विन महिन्यातील आहे लक्षात घ्या. त्याला शरद ऋतू असं कन्सिडर करू. त्याला शारदीय नवरात्री असंही म्हटल्या जाते लक्षात घ्या. गुप्त नवरात्रीमध्ये जो काही साधक असेल जो कोणी व्यक्ती असेल म्हणजे देवीची साधना करत आहे देवीची आराधना करत आहे लक्षात घ्या. तर तो कशासाठी करतोय लक्षात घ्या. गुप्त नवरात्रीमध्ये साधक एखादी त्याला महाविद्या प्राप्त जर करायची असेल तर त्यासाठी तो विशेष साधना करत असतो असं आपण लक्षात घ्यायचे लक्षात घ्या. तर आता एक पुन्हा लक्षात ठेवा. आता जे आपण काय म्हणून सांगा नवरात्री साजरी करतो हिला शारदीय नवरात्री किंवा चैत्र नवरात्री काय म्हणून सांगा लक्षात घ्या. तर आता जे आपण साजरी करतो ती शारदीय नवरात्री आहे असं आपण गृहीत धरू. आणि आता हे शारदीय नवरात्री कोणत्या महिन्यामध्ये येते सांगा आश्विन महिन्यामध्ये. पण या आधीची जेव्हा मराठी नववर्षाची सुरुवात वगैरे असते तर ती चैत्र महिन्याने आणि ती चैत्र महिन्याची ती वर्षाच्या आधी येते वर्षाच्या सुरुवातीला येते लक्षात घ्या. म्हणून त्या नवरात्रीला लक्षात ठेवा मोठी नवरात्री असं म्हणतात. म्हणून त्या नवरात्रीला सर कोणती नवरात्री म्हणतात मोठी नवरात्री असं म्हटल्या जाते. आणि आश्विन महिन्याच्या नवरात्रीला काय म्हणतात जे आता आपण साजरी करतोय नुकती आपली जे काही तयारी सुरू झालेली आहे तर ही नवरात्री म्हणजे कोणती नवरात्री होय सर छोटी नवरात्री होय असे आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा लक्षात घेऊ. पुन्हा देवीमध्ये सुद्धा थोडासा फरक लक्षात घ्या की तुळजा भवानी तिला काय म्हणून सांगा मोठी आई असं म्हटल्या जाते आणि जी चामुंडा आहे तर तिला लहान किंवा काय म्हणून सांगा छोटी आई असे म्हटल्या जाते असे आपण इथे लक्षात घ्यायचं. तर बघा लक्ष द्या 2 नवरात्रीमध्ये काय फरक आहे. सामान्यतः असा फारसा काही फरक नाहीये लक्षात घ्या. चैत्र नवरात्रीच्या शेवटी रामनवमी येते जे नवमी आपण काय सांगा साजरी करत असतो तर चैत्र नवरात्रीच्या शेवटी काय सांगा रामनवमी येते. म्हणून या नवरात्रीला
म्हणजे एक आदिशक्तीची सुद्धा पूजा होते आणि नवमीला आपण सांगा विष्णूचा अवतार राम आपण कन्सिडर करू, प्रभू रामचंद्र, त्या दोघांची पूजेचं पुण्य आपल्याला त्या नवरात्रीमध्ये लाभत असते. आणि जेव्हा शारदीय नवरात्रीच्या शेवटी दुर्गा महानवमी येते, म्हणजे आता जे आपण अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्री साजरी करत आहोत, यावेळेस दुर्गा नवमी येते. म्हणून यावेळेस पूर्णपणे काय सांगा आदिशक्तीची आराधना होते आणि पूर्णच्या पूर्ण आपली जे काही भक्ती असते ती आदिशक्तीच्या चरणी लीन असते, असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. आता बघा लक्षात्रीचे शास्त्रीय महत्व काय आहे, महत्वाचा मुद्दा शास्त्रीय महत्व. आता वर्षात शास्त्रीय महत्व म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याकडे 3 ऋतू आहे. अच्छा 3 ऋतू आहे. जसं आपण मार्च एप्रिल मध्ये काय म्हणून सांगा श्री रामनवमी येत असते, तर आता ही रामनवमी काय म्हणून सांगा जो काय म्हणून सांगा असं हिवाळा संपून जेव्हा उन्हाळ्याची काय फेब्रुवारी गेला की काय म्हणून सांगा मार्च मध्ये वगैरे आपल्याला काय सांगा याची चाहूल असते, कशाची म्हणून आपण सांगा उन्हाळ्याची. लक्षात घ्या वर्षातील दोन्ही प्रमुख नवरात्री ऋतू संक्रमणाच्या काळात येते, हे लक्षात घ्या. आता जसं आपण शारदीय नवरात्री किंवा अश्विन महिन्यातल्या नवरात्रीची गोष्ट जर करतो म्हटलं तर इथे काय होऊन राहिलं माहिती आहे का, ह्या ठिकाणी आपला पावसाळा संपलेला आहे, ढोबळमानानं लक्षात घ्या पावसाळा या ठिकाणी संपलेला आहे आणि काय म्हणून सांगा हिवाळ्याची चाहूल आहे, तर हा ऋतू संक्रमणाचा काळ आहे. तर हे अश्विन महिन्यातली कोण सांगा शारदीय नवरात्री. तर तसं तिथे काय म्हणून सांगा हिवाळा पडला तरी थंडी बरीच कायम अंशी काय सांगा कमी झालेली असते आणि काय सांगा इकडे कडक उन्हाळ्याच्या काय सांगा झळा सुरू होतात. तर तिकडे काय म्हणून सांगा हिवाळा आणि उन्हाळा ह्या 2 ऋतूचं जिथे संक्रमण असते तर तिथे काय म्हणून सांगा त्याला चैत्र नवरात्री असं म्हणतात आणि इकडे कोणती सांगा अश्विन नवरात्री असं गृहीत होतं. म्हणून लक्ष द्या वर्षातील दोन्ही प्रमुख नवरात्री सहसा संधी कालाच्या हंगामात किंवा 2 ऋतूंच्या अभिसरणाच्या काळामध्ये साजऱ्या केल्या जातात. लक्षात घ्या जेव्हा ऋतूंचे संयोजन असते म्हणजे ऋतूंचे संमिश्रण असते संयोजन असते तेव्हा काय म्हणून सांगा आपल्या शरीरातील वात पित्त कफ ह्यांचे काय सांगा समायोजन काय म्हणून सांगा ऍडजस्टमेंट थोडीशी काय सांगा कमी होत असते आणि त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते. म्हणून हे 9 दिवस आपण काय सांगा हलक्या पदार्थाचं सेवन करून उपवास ठेवणे असं सुद्धा त्याच्या मागे काय सांगा शास्त्रीय महत्व आहे. आता बघा वर्षातून 2 नवरात्री का असतात, तर तुम्हाला आधीच सांगितलं दोन्ही वेळेस काय सांगा ऋतू संक्रमणाचा काळ असतो आणि त्यावेळेस काय सांगा आपले वात म्हणा कफ म्हणा पित्त म्हणा तर ह्या गोष्टी काय सांगा म्हणजे त्यांचं समायोजन शक्ती कमी झालेली असल्या कारणानं तर काय म्हणून सांगा प्रतिकार शक्ती कमी होते. मग त्या काळावधीत त्या कालामध्ये आपण काय म्हणून सांगा तर हलके पदार्थ खाऊन आपले 9 दिवस काय सांगा आणि आपली म्हणजे काय सांगा प्रकृती व्यवस्थित ठेवू शकतो. आता आपण नवरात्रीच्या उपवासाचे फायदे काय होतात तर तुम्हाला सांगतो जे काही पोटाचे विकार वगैरे आहे त्यांना तर फायदे होतातच होतात, पण त्याच्या सोबतच धार्मिक ग्रंथानुसार नवरात्रीचे 9 दिवस उपवास केल्याने आदिशक्ती माया आई प्रसन्न होते आणि तिच्या साधकाला सर्व संकटापासून काय सांगा मुक्ती मिळते. हाही एक महत्वाचा फायदा या ठिकाणी होतो. आणि सोबतच देवी आता हे तुम्हाला आधी सांगितलं ते कशानुसार आहे तर ते आहे धार्मिक ग्रंथानुसार असं लक्षात घेऊ. आणि इथे काय म्हणू तर देवी भागवत पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे जो भक्त नवरात्रीमध्ये उपवास करतो तो आईच्या 9 रूपांची पूजा करतो त्याला पृथ्वीचे सर्व सुख वैभव आणि मृत्यूनंतर काय सांगा स्वर्ग प्राप्ती होते, मृत्यूनंतरचे जग प्राप्त होते, सर्वोत्तम जग प्राप्त होते. ह्या उपवासाचा काय सांगा फायदा. लक्ष द्या नवरात्रीमध्ये उपवास केल्याने काय फायदे होतात पुढे. या काळात वेळोवेळी हलका आणि पौष्टिक जर समजा आपण आहार घेतला तर पोटाचे जे काही विकार आहे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू काय सांगा गॅसेस म्हणा मळमळ ऍसिडिटी जुलाब लघवीतील जळजळ यासारख्या सर्व समस्या दूर होतात. हे सुद्धा आपल्या उपवासाचे फायदे. नवरात्री आणि दुर्गा पूजा याच्यात काय फरक आहे तर जशा 2 स्टोरी मी काय सांगा सुरुवातीला सांगितल्या त्याच्यामध्ये एक स्टोरी मी कोणती सांगितली होती तुम्हाला ते लक्षात घ्या की नवरात्रीची गोष्ट जर आपण बघतो म्हटलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की इथे दुर्गा पूजा म्हटल्याच्या नंतर जेव्हा महिषासुराचा वध झाला होता लक्षात घ्या महिषासुराचा वध आणि 10व्या दिवशी 9 दिवस युद्ध चाललं 10व्या दिवशी महिषासुराला मारून टाकलं. लक्षात घ्या तर ती गोष्ट संबंधित आहे दुर्गा पूजेशी. आणि रामायणाचा जर समजा उल्लेख जर करतो म्हटलं तर रामाने 9 रात्र कुणाची तर आदिशक्तीची मा दुर्गेची काय म्हणून सांगा आराधना केली आणि 9व्या दिवशी मग त्यांना काय म्हणून सांगा 9व्या दिवसाच्या नंतर 10व्या दिवशी रावणावर विजय मिळवला होता. तर हे नवरात्रीचा संबंध आपण थोडासा रामायणासोबत जोडूया. आणि दुर्गा पूजा जर म्हटलं तर तो महिषासुराचा जो काही वध आहे अशा 2 वेगवेगळ्या मान्यता या ठिकाणी आपल्याला मिळतात. आता काही गोष्टी या नवरात्रीमध्ये काय करणं जरुरी आहे काय करावं काय करू नये हे मुद्दे काय सांगा जरा जास्त महत्वाचे आहे हे या ठिकाणी तुम्ही थोडंसं समजून घ्या. मग इथे बघा नवरात्रीमध्ये केस कापणे वाईट आहेत का
तर हे लक्षात घ्या. नक्कीच नवरात्रीच्या काळामध्ये नखे म्हणा, केस म्हणा, अशा जो कोणी उपासक आहे, हे कोणासाठी आहे? जो नवरात्रीचा काय सांगा उपास धरत आहे, उपास करत आहे, तर त्या व्यक्तीसाठी. मग नवरात्रीच्या काळामध्ये नखे आणि केस कापू नये. जो साधक आहे, उपासक आहे, हे सक्त मनाई आहे. आणि जर समजा तुम्ही कापत असाल तर देवी तुमच्यावर रुष्ट होते आणि उपवासाचं तुम्हाला जे काय सांगा नियोजित फळ मिळायला पाहिजे ते फळ या ठिकाणी काय सांगा मिळत नाही, असं आपण इथे काय सांगा लक्षात घेऊ. ठीक आहे, लक्ष द्या. त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये लग्न करता येईल का? तर याच्यासाठी एक शास्त्रीय कारण, शास्त्रानुसार जर समजा आपण जातो म्हटलं तर हे 9 दिवस ज्या काही स्त्रिया असतात, तरुणी असतात, ज्या काही साधक असतात किंवा सर्वच्या सर्व तरुणी, सर्वच्या सर्व स्त्रिया, ह्यांच्यामध्ये काय म्हणून सांगा माता राणीचा वास असतो. ह्या सर्व तरुणीमध्ये काय सांगा आदिशक्ती, आदिमाया असते. आणि मग लग्न केल्याच्या नंतर पती पत्नीचे वैवाहिक संबंध प्रस्थापित करणं हे सुद्धा चूक ठरते. म्हणून काय म्हणून सांगा नवरात्रीमध्ये लग्न करणे हे सुद्धा काय सांगा अशुभ मानलं जाते. हे लक्षात घ्या. लक्षात घ्या. एखाद्या स्त्रीचा जर असा प्रश्न असेल मी माझ्या मासिक पाळीमध्ये उपवास करू शकते का? तर लक्षात घ्या. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पोटदुखीचे म्हणा, काय म्हणून सांगा त्रास असतात, वेगवेगळे विकार असतात. तर लक्षात घ्या अशा स्त्रियांनी काय म्हणून सांगा म्हणजे मासिक पाळी असल्या कारणाने उपवास करता येते का? तर त्याला काही बंधन नाही. पण तिला जर समजा त्या स्त्रीला जर त्रास होत असेल, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास असेल, तर त्या स्त्रीने उपवास करू नये. अन्यथा उपवास काय सांगा त्रास कोणता नसेल तर करता येते. आता नवरात्रीच्या काळादरम्यान पती पत्नीने काय करावं? मी आधी सांगितल्याप्रमाणे सर्वच स्त्रियांमध्ये काय म्हणून सांगा दुर्गेचा वास असतो, आदिशक्तीचा, आदिमाया, माता राणीचा काय सांगा निवास असतो, वास असतो या काळामध्ये. म्हणून जे काही पती पत्नीचे संबंध आहे ते या काळामध्ये काय म्हणून सांगा वर्ज्य केलेले आहे असं आपण गृहीत धरू. आता काही एरियामध्ये जसं आपण बंगालची गोष्ट करत असतो तर लक्षात घ्या. तर बंगाली लोक नवरात्रीमध्ये मांस खातात का? तर याचं उत्तर काय सांगा हो. इकडे काय म्हणून सांगा देवाला सुद्धा बंगाली पूजेमध्ये काय सांगा मासे, जे का ते समुद्र किनारी असल्या कारणानं तिकडे आपण असं गृहीत धरू तिकडे काय सांगा मासे म्हणा, मटणाचा, इव्हन असं काही काही ठिकाणी तर वाचलेलं आहे मी काय सांगा वाईन म्हणा, ह्याचा सुद्धा काय सांगा नैवेद्य दिला जातो. तर ते ज्या ज्या एरियातल्या इकडल्या तिकडल्या काय सांगा प्रथा, काही काही अविश्वसनीय गोष्टी सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. लक्षात घ्या. आता काही गोष्टी अशा की नवरात्रीमध्ये आपल्या घरी आपण असं लिंबू वगैरे कापू नये. लक्षात घ्या, लिंबू वगैरे कापू नये. एवढंच नाही तर नवरात्रीमध्ये लिंबू तोडणे देखील अशुभ मानलं जाते. लिंबू कापू नये, लिंबू तोडणे देखील अशुभ मानले जाते. हे लक्षात घ्या. जर समजा कोणाला जर लिंबाची गरज असेल तर ते इतर ठिकाणावरून काय सांगा लिंबाचा रस वगैरे मागवू शकतात. पण नवरात्रीमध्ये विशेषतः काय म्हणून सांगा जे कोणी उपवास करणारे साधक असतील तर त्याने नक्कीच काय सांगा लिंबू घरी कापू नये, लिंबू काय सांगा तोडू नये. हे उपवास करण्यासाठी वर्ज्य आहे असं गृहीत धरू. आता नवरात्रीमध्ये काय काय करू नये लक्ष द्या. जर तुम्ही साधक असाल, जर तुम्ही समजा उपासक असाल तर नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी करू नये. जर तुम्ही नवरात्रीचा उपवास करत असाल तर तुम्ही काही गोष्टी अजिबात करू नका. त्याच्यामध्ये प्रथम आपण असं गृहीत धरू लक्षात घ्या केस कापू नये. त्याच्यामध्ये दाढी, मिशा, केस वगैरे काही सांगा कापू नयेत उपासकांनी, साधकांनी. लक्षात घ्या. आणि तेच नवरात्रीचे 9 दिवस तुमची नखे सुद्धा कापू नयेत. लक्षात घ्या. आणि जर तुमच्या घरी जर अखंड ज्योत असेल, तुमच्या घरी जर समजा अखंड ज्योत असेल तर तुम्ही तुमच्या घराचे दार कायमस्वरूपी बंद करून लक्षात घ्या म्हणजे कुठेतरी काय सांगा फिरस्ती म्हणा किंवा इतर ठिकाणी टूरला वगैरे जाऊ नये. लक्षात घ्या. तर घर रिकामे असू नये, घराला लॉक आपण लावून जाऊ नये. आणि जेवणामध्ये जे काही कांदा, लसूण आणि काय सांगा मांसाहार, मसालेयुक्त पदार्थ यांचं फारसं सेवन करू नये. साधे खाद्य पदार्थ खावे. नंतर पहा जे लोक 9 दिवस उपवास करतात तर त्यांनी काय सांगा मळके म्हणा, घाणेरडे असे कपडे घालू नये. कपडे धुणे असू द्या, कसे असू द्या, पण ते स्वच्छ, साफ सुथरे, स्वच्छ धुतलेले असे असावेत अशी मान्यता आहे. लक्षात घ्या. आणि सोबतच जे काही व्रत करणारे काय सांगा साधक असतील तर त्या लोकांनी काय करायचं आहे की चामड्याच्या वस्तू, जसं चामड्याच्या वस्तू आपल्याकडे कोणत्या असतात त्याच्यामध्ये काय सांगा बेल्ट असते, चप्पल असते, शू असते, पॉकेट असते, बॅग असते. तर ह्या गोष्टी कशाच्या वापरू नये सर. तर ह्या गोष्टी कशाच्या सांगा चामड्याच्या वापरू नये. हा सुद्धा एक काय सांगा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. आता काय म्हणून सांगा व्रत करणाऱ्याने जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे दिवसा लिंबू तोडू नये किंवा काय सांगा लिंबू तोडू नये, लिंबू घरी कापू नये. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो उपवासामध्ये जो कोणी साधक असेल, उपासक असेल तर त्याने 9 दिवस अन्नामध्ये धान्य आणि कशाचं मिठाचं काय म्हणून सांगा सेवन करू नये. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि विष्णू पुराणामध्ये खास करून असं सांगितलं गेलेलं आहे की
की नवरात्रीच्या काळात जो कोणी साधक असेल, उपासक असेल, तर त्या व्यक्तीने दिवसा झोपणे सुद्धा वर्ज्य आहे आणि झोपताना सुद्धा तुम्ही काय सांगा, गादीवर झोपणे हे खास करून नवरात्रीच्या काळामध्ये वर्ज्य मानले गेलेले आहे असं आपण गृहीत धरू. आणि जर तुम्ही या काळामध्ये काय म्हणून सांगा, तुम्ही 40 मंत्र किंवा सप्तशती पाठ जर करत असाल, 40 म्हणा, मंत्र म्हणा किंवा सप्तशती पाठ जर करत असाल, तर वाचनाच्या मध्येच उठण्याची म्हणजे ते सलग वाचन करावे, तो पाठ सलग पूर्ण करावा. म्हणजे वाचनाच्या मध्येच म्हणा, उठण्याची किंवा बोलण्याची काय नसते सांगा तुम्हाला, संधी नसते. लक्षात घ्या, उठण्याची बोलण्याची संधी नसते. म्हणजे तुम्ही जर समजा मधून जर उठले, वाचनाच्या मधून जर उठले, उठून गेले, तर नकारात्मक शक्ती ज्या असतात तुम्हाला सांगतो, तर त्या नकारात्मक शक्ती तुमच्या साधनेचं जे काही फळ तुम्हाला मिळणार असते, तर ते फळ काय सांगा त्या नकारात्मक शक्ती घेऊन जाऊ शकतात. तर ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि अनेक लोक मग आता उपवास करतात आणि उपवास केल्याच्या नंतर भूक भागवण्यासाठी हे लोक काय करतात माहितीये का, की तंबाखू चघळतात. लक्षात घ्या. आणि उपवासाच्या वेळेस जर समजा तंबाखू चघळणे ही सुद्धा आपल्या शरीराला हानिकारक गोष्ट आहे, म्हणून त्यातून सुद्धा त्या काय म्हणून सांगा जे काही उपवासाचं फळ मिळणार आहे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्यावर होतात असं आपण गृहीत धरू. आता नवरात्रीमध्ये बघा शुभ काय आहे, तर पहा हे तिन्ही देवी ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापासून आदिशक्ती लक्षात घ्या. आणि मग महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली लक्षात घ्या. या तिन्ही देवींच्या एकूण 9 रूपांची काय सांगा पूजा केली जाते असं आपण गृहीत धरू. एक प्रश्न होता बघा, मीठ खाल्ल्याने उपवास मोडतो का? तर लक्षात घ्या, मीठ हे काय म्हणून सांगा सरळ आपल्यापर्यंत येत नाही. त्या मिठावर काय सांगा विविध केमिकल काय सांगा प्रोसेस झालेले असतात आणि केमिकल प्रोसेस मध्ये जे काही केमिकल वापरले जातात ते जैविक पदार्थ सुद्धा राहू शकतात. त्याच्यामुळे काय सांगा मीठ खाणे हे काय म्हणून सांगा उपवासामध्ये म्हणजे उपवास मोडतो का म्हणण्यापेक्षा मीठ खाणे टाळावे असा मुद्दा काय सांगा शास्त्रात सांगितलेला आहे. किंवा जर समजा तुम्ही जर खातच असाल तर खनिज मीठ म्हणजे संदैव मीठाचा वापर करावा. लक्षात घ्या. तर नवरात्रीमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे दारू पिण्यास परवानगी आहे का? आता परवानगीचा मुद्दा म्हणजे तसं तर हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही सणामध्ये दारू पिण्यास काय म्हणून सांगा परवानगी देत नाही. त्याच्यामुळे आपण असं लक्षात घेऊ की हिंदू धर्मशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये सुद्धा दारू पिण्यास काय सांगा परवानगी नाहीये असं आपण गृहीत धरू. नवरात्रीचे रंग दरवर्षी बदलतात का? तर नक्कीच. कारण लक्षात घ्या प्रत्येक देवाचा असा आपण गृहीत धरू की एक वेगवेगळा काय सांगा वार ठरलेला असतो. म्हणून प्रत्येक वेळेसच नवरात्रीची जी काही सुरुवात असते ती गेल्या वर्षी ज्या दिवसाने झाली होती तर त्याच दिवसाने याही वर्षी होईल असे सांगता येत नाही. म्हणून मग त्या ठिकाणी काय होत असते ते समजून घ्या की गेल्या वर्षी समजा बुधवारने झाली असेल तर आज गुरुवारने होईल. मग गुरुवारी त्या 3 काय म्हणून सांगा शक्तीपैकी ज्या देवीचा दिवस असेल तिथून रंगाचं काय सांगा जनरेशन सुरू होते. म्हणून जो रंगाचा पॅटर्न आहे तो दरवर्षी काय सांगा बदलत असतो असं शास्त्रामध्ये काय सांगा सांगितलेलं आहे. आता परत महत्वाचा मुद्दा, नवरात्रीमध्ये काय अर्पण करावे? तर काय अर्पण करावे असं म्हणत असताना एक छोटस केळीचं रूप तुम्ही तुमच्या घरी आणावं, ते काय म्हणून सांगा अंगणात ठेवावं. लक्षात घ्या. आणि अंगणात ठेवल्याच्या नंतर त्याला पाणी घालावं आणि विशेष करून त्याला गुरुवारी काय म्हणून सांगा दूधही अर्पण करावं. त्याच्यामुळे तुमच्या उपासकाला, जो कोणी उपासक असेल साधक असेल तर त्याला काय म्हणून सांगा ह्या नवरात्रीच्या साधनेचं फळ काय म्हणून सांगा चांगलं मिळत असते असं आपण गृहीत धरू. मा दुर्गा म्हणा किंवा आदिमाया आदिशक्ती म्हणा, लक्षात घ्या हिचा दिवस कोणता महत्वाचा मुद्दा. तर एक सोपा सुंदर प्रश्न आहे. लक्षात घ्या की हे महादुर्गा हे कोणाचं रूप आहे? काली आहे, महाकाली आहे. लक्षात घ्या. आणि महाकालीचा रविवार म्हणून महादुर्गेचा, एखाद्याला वाटत असेल की महादुर्गेचा मी काय करतो सांगा उपवास करतो तर त्याला काय म्हणून सांगा तर हे रविवारी त्याचं म्हणजे देवीचा वार कोणता? तर उत्तर काय म्हणून सांगा रविवार आहे असे आपण लक्षात घेऊ. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीनं आपल्या शास्त्रीय पद्धतीनं आपण काय सांगा नवरात्र साजरी करायची आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि जर व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन काय म्हणून सांगा प्रेस करा. धन्यवाद.